तर विद्यार्थ्यांनो, आज आपण मॅथमॅटिक्स पार्ट 1 मधील दुसरं प्रकरण क्वाड्रॅटिक इक्वेशन पाहणार आहोत. द क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय? वर्ग समीकरण. आता ह्या वर्ग समीकरणामध्ये आज आपण मॅथमॅटिक्स पार्ट 1 मधील दुसरं प्रकरण क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजेच वर्ग समीकरणे याचा अभ्यास करणार आहे. तर या वर्ग समीकरणाचा अभ्यास करण्यापूर्वी आपल्याला दोन गोष्टी पाहणं गरजेचं आहे: लिनियर पॉलिनॉमियल आणि क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. लिनियर पॉलिनॉमियल म्हणजे काय? रेषीय बहुपदी. रेषीय बहुपदी म्हणजे काय? तर रेषीय बहुपदी म्हणजे ज्या बहुपदीमध्ये चलाचा सर्वात मोठा घात म्हणजे डिग्री आपण त्याला म्हणतो, किती असते? 1 असते. त्याला आपण लिनियर पॉलिनॉमियल म्हणजेच रेषीय बहुपदी असं म्हणतो आपण. म्हणजे त्या बहुपदीमध्ये चलाचा सर्वात मोठा घात 1 असतो. म्हणजे आपण आता असं करू, आपण एक उदाहरण पाहू. 5x अधिक 7. इथं एक चल वापरलेला आहे आणि त्या चलाचा सर्वात मोठा घात नसतो, म्हणजे तिथं घाताचा 1 असतो. आणखी एक उदाहरण बघू आपण. 4y अधिक 2. या ठिकाणी सुद्धा इथं y चा घात दिसत नाही, म्हणजे नसतो, म्हणजे किती असतो? तिथं घात 1 असतो. याला आपण म्हणणार आहे रेषीय बहुपदी म्हणजे लिनियर पॉलिनॉमियल, म्हणजे त्या बहुपदीमधील चलाचा सर्वात मोठा घात 1 असतो. आता पुढचा प्रकार बघणार आपण क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल म्हणजे वर्ग बहुपदी. बहुपदी म्हणजे एकापेक्षा जास्त पद असणारी राशी. आता क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल म्हणजे काय? इथं डिग्री किती असते? 2. म्हणजे त्या चलामधील सर्वात मोठा घात किती असतो? 2 असतो. त्याला आपण काय म्हणणार आहे? क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल म्हणजेच वर्ग बहुपदी. आता एक उदाहरण बघू आपण. त्याच्यामध्ये आपण की ज्या चलामध्ये, त्या राशीमधील जे चल आहे त्या चलाचा सर्वात मोठा घात किती असला पाहिजे? 2 असला पाहिजे. इथं आपण बघितलं 5x अधिक 7 म्हणजे x चा घात किती असतो? नसतो, म्हणजे 1 असतो. त्याप्रमाणे आपण इथं बघू 7x वर्ग अधिक 9. इथं जे चल आहे, चल वापरलेलं आपण, ते चल आहे x आणि त्या x चा सर्वात मोठा घात किती आहे? 2 आहे. अशा प्रकारचं आपण आणखीन एक उदाहरण बघू आपण. आणखीन एक उदाहरण पाहू. 3x वर्ग अधिक 2x अधिक 8. आता या समीकरणामध्ये चलाचा जो घात आहे तो सर्वात मोठा घात किती आहे? 2 आहे. या समीकरणाचा घात नसतो, म्हणजे तिथं 1 असतो. म्हणून याला आपण काय बनवणार आहे? वर्ग बहुपदी. म्हणजे त्या बहुपदीमधील चलाचा सर्वात मोठा घात 2 असतो. आता आपण पुढील भाग बघणार आहे. स्टँडर्ड फॉर्म ऑफ ए क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे वर्ग समीकरणाचं सामान्य रूप. जे वर्ग समीकरण आहे ते कोणत्या रूपामध्ये मांडलं जातं, कोणत्या स्वरूपामध्ये मांडलं जातं ते आपण पाहणार आहे. तर ते वर्ग समीकरणाचं सामान्य रूप अशा पद्धतीचं आहे: ax वर्ग x स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. आता हे जे आहे ते वर्ग समीकरणाचं सामान्य रूप आहे.
या वर्ग समीकरणामध्ये जे चल वापरलेलं आहे ते चल आहे एक्स चलातील. आता इथं ज्या तुम्हाला किमती दिसते आहेत म्हणजे ए बी आणि सी. ए म्हणजे दिसतं आपल्याला एक्स वर्गाचा सहगुणक. बी जे दिसत आहे तो आहे एक्स चा सहगुणक. आणि सी ला आपण म्हणणार आहे स्थिर पद, कॉन्स्टंट व्हेरिएबल. आता हे झालेलं आहे वर्ग समीकरणाचं सामान्य रूप. याच्यामध्ये तुम्हाला किमती सांगितलेल्या आहेत. ए म्हणजे एक्स वर्गाचा सहगुणक, बी म्हणजे एक्स चा सहगुणक आणि सी म्हणजे स्थिर पद. भाग बघणार आपण रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. रूट्स म्हणजे मुळे, वर्ग समीकरणाची मुळे. आता वर्ग समीकरणाची मुळे म्हणजे काय, त्याला आपण दुसऱ्या भाषेमध्ये आपण उकल असे म्हणतो. आपण उकल म्हणजे काय, तुम्हाला यापूर्वी उकलीची व्याख्या सांगितली आहे. उकल म्हणजे काय, चलाच्या ज्या किमतीने समीकरणाच्या दोन्ही बाजूचं समाधान होतं. चलाच्या ज्या किमतीने समीकरणाच्या दोन्ही बाजूचं समाधान होतं त्याला आपण त्या किमतीला आपण समीकरणाची उकल असे म्हणतो. म्हणजे आपण चलामध्ये अशी एखादी किंमत ठेवू की ती ठेवल्यानंतर समीकरणाच्या दोन्ही बाजू समान होतात, त्याला आपण समीकरणाची उकल असे म्हणतो. आपण एक उदाहरण बघू. आपण एक्स वर्ग वजा 7x अधिक 10 बरोबर 0. हे आपण वर्ग समीकरण लिहिलेलं आहे. आता या समीकरणामध्ये मी x ची किंमत, आता आपण एखादी किंमत ठेवू. आपण x ची किंमत मी 1 ठेवतो. मी आता बघू आपण काय होतं ते. x बरोबर 1 म्हणजे समीकरण काय आहे, एक्स वर्ग वजा 7x अधिक 10 बरोबर 0. म्हणजे x ची किंमत मी 1 ठेवणार आहे. 1 म्हणजे x ची किंमत आहे 1, x ची 1 लिहून त्याचा वर्ग वजा 7x आहे तिथं 1 घेतलेला आहे मी अधिक 10 बरोबर 0. 1 चा वर्ग 1 वजा 7 1 7 अधिक 10 बरोबर 0. म्हणजे इथं बघा 10 आणि 1 11, 10 आणि 1 11, 11 वजा 7 किती आलं 4 बरोबर 0. दोन्ही सारखे आहेत का, नाही. म्हणजे x बरोबर 1 ही या समीकरणाची उकल नाही. आता x बरोबर 2 किंमत ठेवतो मी. म्हणजे असं बघा एक्स वर्ग वजा 7x अधिक 10 बरोबर 0. म्हणजेच x जागी 2 ठेवलं मी. 2 कंसाचा वर्ग वजा 7 कंसामध्ये 2 अधिक 10 बरोबर 0. 2 चा वर्ग 4 वजा 7 दुने 14 अधिक 10 बरोबर 0. 10 आणि 4 14 वजा 14 बरोबर 0. म्हणजे 14 मधून 14 गेलं 0 बरोबर 0. म्हणून x बरोबर 2 ही या समीकरणाची उकल आहे. म्हणून आपण असं लिहू शकतो, देअरफॉर x is equal to 2 is a root of quadratic equation.
थोडक्यात दिलं. म्हणजे या समीकरणामध्ये x ची किंमत जर आपण 2 ठेवली तर या समीकरणाच्या दोन्ही बाजू समान होतात. 1 ठेवून किंमत ठेवल्यानंतर समीकरणाच्या दोन्ही बाजू समान होत नाहीत, म्हणून 1 ही या समीकरणाची उकल नाही, म्हणजे वर्ग समीकरणाचं मूळ नाही. जसे आपण x बरोबर 2 किंमत ठेवली, 2 किंमत ठेवल्यानंतर या समीकरणाच्या दोन्ही बाजू समान झाल्या, म्हणून त्याला आपण वर्ग समीकरणाची मुळे म्हणजे वर्ग समीकरणाची उकल असं म्हणणार आहोत. आता आपण प्रॅक्टिस सेट सोडवणार आहोत. आपण प्रॅक्टिस सेट 2.1 त्याच्यामध्ये पहिला आकडा मी लिहिलेला आहे, राईट एनी 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन. अशा प्रकारचा प्रश्न परीक्षेला क्वचितच विचारला जाऊ शकतो, पण आपल्याला दिलेला आहे राईट एनी 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे कोणतीही 2 वर्ग समीकरणे लिहा. म्हणजे आपल्याला किमान वर्ग समीकरण कसं लिहायचं हे याच्यातून आपण शिकू शकतो. आता वर्ग समीकरण म्हणजे काय की चलाचा सर्वात मोठा घात 2 असतो. आता आपण कोणतंही एक चल घ्यायचं आहे. आपल्याला चल आहेत A to Z, असे आपल्याला 26 चल आहेत. 26 पैकी तुम्ही कोणतंही एक चल घेऊ शकता आणि त्या चलामध्ये सर्वात मोठा घात आपल्याला किती लिहायचा आहे, 2 लिहायचा आहे. समजा मी आता असं लिहिलेलं आहे 3x चा वर्ग. x हे चल घेतलेलं आहे, त्याचा सर्वात मोठा घात मी 2 लिहिलेला आहे. त्यानंतर मला वाटलं मी अधिक 5x स्थिर पद मी लिहिणार आहे 3 बरोबर 0. म्हणजे आपण जे वर्ग समीकरणाचं सामान्य रूप पाहिलेलं आहे ते सामान्य रूप कसं होतं, x वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0. म्हणजे वर्गाचं पद, त्यानंतर मधलं पद आणि स्थिर पद, म्हणजे 3 पदामध्ये आपण ही राशी आपण लिहू शकतो. लिहिली तरी चालेल, नाही लिहिली तरी. दुसऱ्या प्रकारे पण बघू आपण 5x वर्ग अधिक 49 बरोबर 0. इथं वर्गाचं पद घेतलेलं आहे मी, x चा सहगुणक 5 आहे, x चा सर्वात मोठा घात 2 आहे आणि स्थिर पद घेतलं मी 49 म्हणजे 5x वर्ग अधिक 49 बरोबर 0. अशा प्रकारे आपण 2च्या ऐवजी 10 समीकरण लिहिण्याचा आपण सराव करावा, म्हणजे आपल्याला सराव होईल आपला. तर दुसरा आकडा बघणार आहे आपण, डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आर क्वाड्रॅटिक इक्वेशन. खालीलपैकी वर्ग समीकरणे कोणती ती ठरवायची आपल्याला. तर पहिलं समीकरण मांडलेलं आपण x वर्ग अधिक 5x वजा 2 बरोबर 0. हे समीकरण आपल्याला सामान्य रूपामध्ये दिलेलं आहे, म्हणजेच x वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0. म्हणजे वर्गाचं पद, त्यानंतर मधलं पद आणि त्यानंतर स्थिर, अशा स्वरूपामध्ये दिलेलं आहे. या समीकरणामध्ये चल आपल्याला x आहे आणि x चा सर्वात मोठा घात किती दिसतो आपल्याला, 2 आहे. ह्या x चा सहगुणक 5 आहे, याचा घात नाही म्हणजे 1 असतो. म्हणून या समीकरणामध्ये चलाचा सर्वात मोठा घात 2 आहे, म्हणून याला आपण म्हणणार आहे वर्ग समीकरण. देअरफॉर this is a quadratic equation. हे वर्ग समीकरण आहे. दुसरं उदाहरण पाहू आपण, y स्क्वेअर इज इक्वल टू 5y मायनस 10. आता हे जे समीकरण दिलेलं आहे हे समीकरण x वर्ग अधिक bx अधिक c या स्वरूपामध्ये नाही. x वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या स्वरूपामध्ये नाही, म्हणून ते आपण काय करणार आहे, सुरुवातीला हे समीकरण वर्ग समीकरणाच्या सामान्य रूपामध्ये मांडून घेणार आहे. म्हणजे सुरुवातीला y वर्गाचं पद आहेच, त्याच्यानंतर वायचं पद. आता पण ते वायचं पद बरोबरच्या पलीकडे आहे, बरोबरच्या पलीकडे आहे, त्याला आपण इकडे घेणार आहे आपण. आणि हे चिन्ह अधिक आहे, त्यात इकडे आल्यानंतर ते वजा होणार, म्हणून वजा
5 त्याचप्रमाणे हे जे वजा 10 आहे हे सुद्धा मी इकडे घेणार आहे, वजाचं ते होईल अधिक, म्हणजेच +10 बरोबर 0. हे झालं आपलं वर्ग समीकरण सामान्य रूपामध्ये. आता आपल्याला बघायचं या समीकरणाचा सर्वात मोठा घात किती आहे. तर या समीकरणामध्ये जे चल आहे y, त्या y चा सर्वात मोठा घात 2 आहे, इथं घात आहे 1, म्हणजेच सर्वात मोठा घात इथं 2 असल्यामुळे हे आहे, म्हणून ह्याला सुद्धा आपण म्हणू शकतो धिस इज ए क्वाड्रॅटिक इक्वेशन.